नमस्कार, जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवरात्रीनिमित्त आज आपण बघणार आहोत उपवासाचे लाडू कसे बनवायचे। अगदी मोजक्या साहित्यात हे लाडू तयार होतात। त्याचबरोबर हे लाडू करताना अजिबात आपण एक थेंबही तूप तेल काहीच वापरणार नाही, तरी सुद्धा हे लाडू अगदी छान असे वळले जातात। आणि हो, हे लाडू अगदी पौष्टिक आहे, कमी वेळेत कमी श्रमात हे तयार होतात। चला तर मग असे हे लाडू कसे बनवायचे ते बघूयात। त्यासाठी इथे मी 1 कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही कपाऐवजी कोणत्याही एखाद्या भांड्याच्या साहाय्याने हे शेंगदाणे मोजून घेऊ शकतात। आता शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी न ठेवता मीडियम टू लो ठेवायची आहे, म्हणजे शेंगदाणे हे आतपर्यंत छान असे भाजले जातात। जर आपण गॅसची फ्लेम मोठी केली तर वरच्या बाजूने शेंगदाण्याचा रंग लगेचच बदलतो, पण आतल्या बाजूने हे शेंगदाणे कच्चे राहतात आणि मग अशा वेळेस यापासून तयार केलेले लाडू चवीलाही चांगले लागत नाही, त्याचबरोबर ते जास्त दिवस टिकत सुद्धा नाही। शेंगदाणे भाजले का नाही कसे ओळखावे तर वरच्या बाजूने हे शेंगदाण्याचा रंग बदलतो, त्याचबरोबर शेंगदाण्याची साल हे शेंगदाण्यापासून वेगळे सुद्धा व्हायला सुरुवात होते। त्यावेळेस समजावे की आपले शेंगदाणे छान असे खमंग भाजले गेलेले आहेत। साधारणतः शेंगदाणे भाजण्यासाठी मला इथे 5 ते 7 मिनिटेही लागलेली आहेत। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये आता ही शेंगदाणे मी काढून घेत आहे। इथे मी शेंगदाण्याचे लाडू करताना सालासह शेंगदाण्याचा वापर करणार आहे, पण तुम्हाला असे जर आवडत नसेल तर तुम्ही साल काढून सुद्धा इथे लाडू हे तयार करून घेऊ शकता। आज आपण शेंगदाण्याचे लाडू अजूनच जास्त पौष्टिक बनवणार आहोत। त्यासाठी यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे। तर सर्वात पहिले यामध्ये मी पाव कप एवढे काजू घातलेले आहे, त्यानंतर पाव कप अक्रोड घालून घेतलेले आहे आणि पाव कप यामध्ये घातलेले आहे ते म्हणजे बदाम। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता, त्याचबरोबर ड्रायफ्रूटचे प्रमाण कमी अधिक सुद्धा करून घेऊ शकता। आता आपल्याला हलकेसे हे ड्रायफ्रूट गरम होईपर्यंतच यामध्ये भाजून घ्यायचे आहे। अगदी 2 ते 3 मिनिट एकसारखे हलवून आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर हे ड्रायफ्रूट आपण पुन्हा ज्या ताटामध्ये शेंगदाणे काढलेले आहे तर त्या ताटामध्ये काढणार आहोत। आता यामध्ये ड्रायफ्रूट घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही यामध्ये नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे, पण आज मी तुम्हाला पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू दाखवत आहे, त्यासाठी यामध्ये मी हे ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे। आता आपल्याला हे सर्व जे पदार्थ आहेत ते हलकेसे गरम असतानाच मिक्सरमध्ये घालून जाडसर असे दळून घ्यायचे आहे। आता आपण सुरुवातीला हे सगळे पदार्थ अगोदर का दळून घेत आहोत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे। तर मिक्सरमधून दळून आपल्याला जाडसर याची पावडर करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हे दळल्यानंतर इथे दिसत आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे गूळ। तर इथे आपण अगदी बारीक चिरून घेतलेला गूळ वापरलेला आहे, तो म्हणजे 1 कप। अशा पद्धतीने दाबून मी हा गूळ इथे भरून घेतलेला आहे। गूळ घालून झाल्यानंतर पुन्हा आता आपण मिक्सरमधून हे मिश्रण फिरवून घेणार आहोत। गुळाच्या चिकटपणामुळे बऱ्याचदा मिक्सरमधले जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित फिरत नाही, मग अशा वेळेस चमच्याने हलवून आपल्याला हे मिश्रण मोकळे करून घ्यायचे आहे आणि छान एकजीव होईपर्यंत आपण मिक्सरमधून अगदी 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण फिरवणार आहोत। आणि इथे तुम्ही बघू शकतात लाडूसाठीचे मिश्रण इथे अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहे। आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की आपण शेंगदाणे आणि इतर साहित्य हलकेसे गरम असतानाच ते मिक्सरमधून काढून घेतलेले आहे, कारण की या पदार्थांच्या उष्णतेने गूळसुद्धा अगदी व्यवस्थित असा या मिश्रणामध्ये मिक्स होतो, त्याचबरोबर शेंगदाण्याला सुद्धा छान असे तेल सुटते। त्यामुळे हे मिश्रण थोडेसे गरम असतानाच आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे। त्याचबरोबर सुरुवातीला आपण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट हे दळले आणि त्यानंतर आपण यामध्ये गूळ घातलेला आहे, कारण की जर आपण गूळ आणि शेंगदाणे अगदी एका वेळेसच जर दळायला घेतले असते तर अशा वेळेस शेंगदाणे हे अजिबात व्यवस्थित दळले गेले नसते आणि खूप जास्त प्रमाणात ते जाडसर राहिले असते। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला हे जे कोरडे पदार्थ आहेत ते मिक्सरमधून जाडसर दळून त्यानंतरच सर्वात शेवटी यामध्ये गूळ हा मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकतात की छान असा लाडू वळल्यानंतर त्याला खूप जास्त प्रमाणात असे तेल सुटलेले आहे। इथे आपण अगदी थेंबर सुद्धा तेलाचा तुपाचा वापर कुठेही केलेला नाही, तरी सुद्धा हे लाडू अगदी व्यवस्थित असे वळले जात आहे आणि आतून सुद्धा तुम्ही बघू शकतात अगदी छान असा हा लाडू इथे तयार झालेला आहे। हे लाडू करताना मिश्रण अजिबात कुठेही कोरडे होत नाही, त्यामुळे आपल्याला इथे तुपाची तेलाची अजिबात हे लाडू वळताना आवश्यकता लागत नाही।
आता तयार मिश्रणाचे तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही लाडू इथे तयार करून घेऊ शकतात। अशा पद्धतीने जर तुम्ही हे लाडू तयार करून ठेवले तर 8 ते 15 दिवस हे लाडू अगदी सहज टिकतात। त्यामुळे तुम्ही लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा हे लाडू तयार करून ठेवू शकता, अथवा प्रवासाला जायचे असेल किंवा उपवास असेल त्यावेळी सुद्धा तुम्ही हे लाडू तयार करून ठेवू शकता। अतिशय पौष्टिक असे हे शेंगदाणा गुळाचे लाडू इथे तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अजिबात आपण तेल तूप घातले नाही तरी सुद्धा ह्या मिश्रणाला छान असे तेल सुद्धा सुटलेले आहे। हे लाडू फक्त पौष्टिकच नाही तर चवीला सुद्धा अतिशय चविष्ट लागतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हे लाडू अगदी आवडीने खातील। तर मग वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा असे हे पौष्टिक शेंगदाणा गुळाचे लाडू नक्कीच तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका जगाच रेसिपी सोबत।